हाय फ्रेंड्स, अशक्य पण शक्य होऊन जाईल आणि रूटीन मॅनिफेस्ट करायला मदत करेल. ओके, आपलं जे काही रूटीन आहे, आपण डेली रूटीनमध्ये काय करत असतो, तर ह्या रूटीनमध्ये आपल्याला मॅनिफेस्टेशनसुद्धा करता येते. रूटीन मॅनिफेस्टेशन करायला आपल्याला मदत करत असते. आपलं जे काही मॅनिफेस्टेशन आहे, ज्या काही इच्छा आहेत, तर हे आपलं रेग्युलरचं रूटीन मॅनिफेस्ट करण्यासाठी मदत करत असते. अशक्य पण शक्य होऊन जात असते, इम्पॉसिबल पण पॉसिबल होऊन जात असते. म्हणून आपल्याला आज ह्याच विषयावर आपण आज इथे जे काही आपलं रेग्युलर रूटीन आहे ते मॅनिफेस्टेशनसाठी कसं उपयोगी पडते याविषयी आपण आज इथे जाणून घेणार आहोत. कोणत्याही गोष्टीला, कोणतेही विश मॅनिफेस्ट करायची इच्छा असेल तर लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये न्यू असणार, म्हणजे बिगिनर्स असणार, ज्यांना काहीच रूटीन माहिती नसणार लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल, तर त्यांनी काय करायचं, त्यांना काहीच रूटीन माहिती नाही आहे आणि रूटीन कसं करायचं हे सुद्धा त्यांना समजत नसणार. तर ह्या गोष्टी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत की कमीत कमी 21 दिवस हे जे काही मी रूटीन सांगणार ते तुम्हाला करायचं आहे. ह्या गोष्टी कमीत कमी 21 दिवस जर तुम्ही कन्सिस्टन्सीनं केले तर तुमचं मॅनिफेस्टेशन हे नक्कीच पूर्ण होत असते. तर आता पहिली गोष्ट म्हणजे काय, तर ग्रॅटिट्यूड जर्नल. ग्रॅटिट्यूड जर्नलमध्ये काय असतं, ग्रॅटिट्यूड जर्नल म्हणजे काय की आपल्याकडे जी उपस्थितीमध्ये ऑलरेडी आहे त्याच्यासाठी आपण धन्यवाद मानायचा आहे, थँक्यू म्हणायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, झोपण्यापूर्वी ग्रॅटिट्यूड जर्नलमध्ये एका वहीमध्ये 11 वेळा, 21 वेळा किंवा 31 वेळा आपल्याकडे ज्या वस्तू आहे त्याच्यासाठी धन्यवाद, थँक्यू म्हणून युनिवर्सला लिहायचं आहे. थँक्यू युनिवर्स, माझ्याकडे हा मोबाईल आहे त्यासाठी. थँक्यू युनिवर्स, माझ्याकडे हे मी अंगावर कपडे घातलेले आहेत त्याच्यासाठी. थँक्यू युनिवर्स, माझ्याकडे हेल्दी बॉडी आहे त्याच्यासाठी. थँक्यू युनिवर्स, मी जो आता श्वास घेत आहे त्याच्यासाठी. थँक्यू युनिवर्स, माझ्याकडे जे पैसे आहेत त्याच्यासाठी थँक्यू. असं म्हणून तुम्ही 11 वेळा, 21 वेळा, 31 वेळा असं लिहू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला ग्रॅटिट्यूड पे करायचं आहे, थँक्यू बोलायचं आहे. तुम्ही जसं ग्रॅटिट्यूड लिहिता त्याच पद्धतीने तुम्हाला थँक्यूसुद्धा बोलायचं आहे, ग्रॅटिट्यूड जर्नलमध्ये लिहायचं आहे. ही झाली पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तुमचं जे काही ध्येय आहे, जे काही गोल आहे, जे तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं आहे तर ते तुम्हाला व्हिज्युलाइज करायचं आहे. व्हिज्युलाइज करायचं म्हणजे कसं, ते विचार करायचा आहे की ऑलरेडी झालं आहे आणि तुम्हाला डोळे बंद करून विचार करायचा आहे की ती जी गोष्ट आहे ती ऑलरेडी झालेली आहे आणि ते मॅनिफेस्ट ऑलरेडी झाली आहे आणि तुम्हाला त्याचा आनंद होत आहे. ती खुशी तुमच्या चेहऱ्यावर आणायची आहे. तुम्हाला एखादा जॉब लागला तर घरचे कसे रिॲक्ट करत आहे हे तुम्हाला डोळे बंद करून बघायचं आहे, त्याला व्हिज्युलायझेशन म्हणतात. तर ह्या पद्धतीने तुम्हाला व्हिज्युलाइज करायचं आहे, विचार करा की ती गोष्ट रियालिटीमध्ये आली आहे. आणि तिसरी गोष्ट खूप महत्त्वाची आणि खूप इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे रोबोटिक अफर्मेशन. खूप महत्त्वाची आहे ही अफर्मेशन. जे तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं आहे तर ते एक अफर्मेशन घ्यायची आणि चालताना, बोलताना, उठताना, झोपताना, रिकामा वेळेत, जसं तुम्हाला खाताना पिताना जसं तुम्हाला वेळ मिळेल किंवा तुम्ही माइंडमध्ये सुद्धा चॅन्टिंग करू शकता किंवा एक अफर्मेशन घ्यायची आणि त्याला चॅन्ट करायचं, त्याला म्हणतात रोबोटिक अफर्मेशन. जेव्हा टाईम मिळेल तेव्हा सुद्धा म्हणायचं आहे. आणि शक्य होत नसणार की जेव्हा खाताना पिताना बोलताना जर होत नसणार म्हणणं, तर अशांनी काय करायचं आहे मग की त्यांनी मिररमध्ये म्हणजे आरशासमोर जाऊन उभं राहायचं आहे आणि जी काही तुमची मॅनिफेस्ट करायची जी काही इच्छा आहे, जे काही तुमचं मॅनिफेस्टेशन आहे त्या मॅनिफेस्टेशनला म्हणजे ती अफर्मेशन एक बनवायची आहे छोटीशी आणि ती अफर्मेशन्स आरशासमोर जाऊन 5 ते 10 मिनटं ते एकच अफर्मेशन मिररच्या समोर जाऊन बोलायचं आहे. त्या अफर्मेशनला बोलणे चालू करायचं आणि तुम्ही कुठली गोष्ट मॅनिफेस्ट करायची आहे त्याच्यावर फोकस करायचा आहे आणि रोबोटिक अफर्मेशन करायची आहे. मिररमध्ये जाऊन बघायचं आहे. तुम्हाला शक्य होत असणार तर ग्रॅटिट्यूड वॉकसुद्धा तुम्ही करू शकता. 5 मिनटं चालताना सुद्धा जे डोळ्याला दिसणार त्याच्यासाठी तुम्ही थँक्यू म्हणायचं आहे. ह्या गोष्टी तुम्ही करा आणि हे
तुमच्या रुटीनमध्ये आणि 5 मिनटं तरी मेडिटेशन करत चला. पहिल्या दिवशी नाही जमणार तर श्वासावर ह्या ब्रिदिंगवर फोकस करा आणि जो श्वास घेता त्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि 2 मिनटं तरी डोळे झाकून आपल्याला शांत बसायचं आहे. श्वास घ्या सोडा, श्वास घ्या सोडा, याच्यावरच लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि हे मेडिटेशन तुम्हाला पहिल्या दिवशी 2 मिनटं, तिसऱ्या दिवशी 3 मिनटं, असं 5 मिनटापर्यंत न्या, हळूहळू 10 मिनटापर्यंत जाणार. तेव्हा तुम्हाला जीवनात काय पाहिजे त्याच्यासाठी क्लिअरिटी येत असते मेडिटेशननी आणि तुम्हाला इंट्युशनसुद्धा येत असतात. म्हणजेच काय की तुम्हाला एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करायची आहे आणि तुम्हाला ते छान आहे हे युनिवर्स तुम्हाला इंट्युशनद्वारे सांगत असते. तर हे रुटीन तुम्ही करत चला. मेडिटेशन करा 2 मिनटं किंवा 5 मिनटं, ग्रॅटिट्यूड जर्नल लिहा, जी गोष्ट तुम्हाला मॅनिफेस्ट करायची आहे त्याच्यासाठी विज्युलाइज करा. त्यानंतर झालं रोबोटिक अफर्मेशन, एक अफर्मेशन घेणे आणि मिररच्या समोर जाऊन तीच अफर्मेशन बोलणे. ह्या ज्या इम्पॉसिबल आहे तुमचं मॅनिफेस्टेशन होणं म्हणजे शक्य आहे, तुम्हाला वाटतच नाही आहे की ती गोष्ट मॅनिफेस्ट होणार, तर ह्या रुटीन करा आणि डेली रुटीनमध्ये हे कन्सिस्टन्सीने फॉलो करा. नक्कीच तुमचं मॅनिफेस्टेशन पूर्ण होणार. हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.